आणि आता रिपोर्ट आहे जे.पी. नड्डा यांच्या एका वक्तव्याबाबत। निवडणूक ऐन रंगात आलेली असताना भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांनी एक विधान केलंय। नड्डा बोललेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल। त्यांच्या या विधानानं संघ आणि भाजपचं नेमकं नातं काय असा प्रश्न उपस्थित झालाय। पाहूयात। भाजप आणि संघ यांचं नातं काय हे सांगायला ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। व्हीव्हीआयपी बाहेर उन्हात बसलेले असताना राम मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींच्या बाजूला सरसंघचालक मोहन भागवत बसले होते। यातूनच भाजपसाठी संघ काय आहे याचा अंदाज येतो। मुळात संघ ही भाजपची मातृसंस्था। असं असताना भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या एका वक्तव्यानं मात्र खळबळ उडाली। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नड्डा म्हणतात, भाजप आता स्वयंपूर्ण झालाय। आम्ही कारभार स्वतंत्रपणे करतो। सुरुवातीच्या काळात आम्ही कमी पडत असू तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज होती। आज आम्ही मोठे आणि सक्षम झालो आहोत, त्यामुळे भाजप स्वतःचा कारभार स्वतः सांभाळतो। आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे आणि आम्ही राजकीय संघटना आहोत। आरएसएस ही वैचारिक शाखा आहे। भाजपचा जन्मच मुळात जनसंघामधून झाला। संघ आणि भाजप आजपर्यंत एकमेकांना पूरकच राहिले। त्यामुळे नड्डांच्या या वक्तव्यानं आश्चर्य व्यक्त होत असलं तरी नड्डांच्या वक्तव्याचं संघानंही समर्थनच केलंय। संघ म्हणतो हे अगदी आई मुलाच्या नात्यासारखं आहे। भारतीय जनता पार्टी ही जगातली सगळ्यात मोठी राजनैतिक पार्टी आहे आणि आज ती सक्षम आहे। त्यामुळे जे.पी. नड्डांचं जे विधान आहे ते बरोबर आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक सांस्कृतिक संघटन आहे। भारतीय जनता पार्टी हा एक राजनैतिक पक्ष आहे। संघाला त्याचे काम आहे, भाजपला त्याचे काम आहे। त्यामुळे भाजप जर सक्षम असेल आणि त्याच्या पायावर उभा असेल तर संघाला यामध्ये आनंदच आहे आणि संघाला काय इतर कोणालाही याच्यामध्ये कमीपणा किंवा दुःख वाटण्याचं काहीही कारण नाही असं मला वाटतं। नड्डांच्या विधानामुळे उद्धव ठाकरेंना निवडणुकीच्या तोंडावर आयता मुद्दा सापडलाय। ठाकरेंनी मोदी आणि संघाबद्दल एक वेगळीच भविष्यवाणी करून टाकली की येत्या काही काळात मोदी सरकार येत नाही आहे सुदैवाने, पण अन्यथा मोदी आरएसएसवरती बंदी आणण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता त्यांच्या अध्यक्ष नड्डा यांनी बोलून दाखवले की आता आम्हाला आरएसएसची गरज नाही। संघाची स्क्रिप्ट भाजपचे राज्यकर्ते चालवतात हे ओपन सिक्रेट असल्याचा दावा विरोधक करतात। अयोध्येतलं राम मंदिर, काश्मीरमधलं 370 हटवणं, 3 तलाक बंदी आणि गोहत्या बंदी हा संघाचाच अजेंडा होता। भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाची मूळ प्रेरणा ही संघच होती। भाजपच्या संघटना बांधणीत संघाचा सिंहाचा वाटा आहे। मतदानाच्या दिवशी संघ कार्यकर्त्यांची फील्डवरची उपस्थिती भाजपसाठी महत्त्वाची असते। भाजपवर संघाचा अंकुश असतो असं म्हटलं जातं। भाजपकडे सध्या असलेल्या संख्याबळामुळे भाजपला आता आपण स्वयंपूर्ण झालोय असं वाटतंय का? उत्साहाच्या भरात भान हरपून चालत नाही असं प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान मोहन भागवतच म्हणाले होते। शिस्त शिकवणाऱ्या संघाला राज्यकारभार करणं राज्यकर्त्यांचं काम आहे हा संदेश सत्ताधाऱ्यांना द्यायचा आहे का, असे प्रश्न नड्डांच्या विधानामुळे उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।